आपण पाहतोय एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे। दीपक बोराडे उपोषण करतायत आणि या ठिकाणी आता सध्या धनगर समाज बांधव आंदोलन करताना आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरची ही दृश्य। थेट जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, महापालिका मुख्यालय आणि महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरचा रस्ता जो आहे तो आता धनगर बांधवांकडून या ठिकाणी अडवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसांपासून धनगर समाजाचे कार्यकर्ते असलेले दीपक बोराडे जे आहेत ते आमरण उपोषण करतात। धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण जे आहे ते मिळावं, याकरता दीपक बोराडे गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण करतात आणि आज संपूर्ण आंदोलनाची हाक जी आहे ती दीपक बोराडे यांच्याकडून देण्यात आलेली होती आणि राज्यभरातून संपूर्ण धनगर समाजाचे बांधव जे आहेत ते या ठिकाणी दीपक बोराडे यांचं ज्या ठिकाणी आझाद मैदानाच्या बाजूला आमरण उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भेट देण्याकरता आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने हे सगळे धनगर बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस आता या सगळ्या धनगर बांधवांची समजूत काढण्याकरता या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं राज्यभरातून धनगर बांधव जे आहेत ते या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याकरता मुंबईत दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। वाहतुकीसाठी रस्ता खुला करताना या ठिकाणी पोलीस प्रशासन पाहायला मिळते। तर संपूर्ण मोठ्या संख्येने राज्यभरातून हे सगळे धनगर बांधव आपल्या आरक्षणाकरता मुंबईत दाखल झालेले दीपक बोराडे यांनी देखील हाक दिली आहे की राज्यभरातून आता जेवढे धनगर समाजाचे बांधव आहेत त्यांनी मुंबईसाठी निघावं। ही संपूर्ण आपली निर्णायक लढाई आहे आणि शेवटची लढाई ठरणार आहे। या मुंबईतून माझी अंत्यविधी निघणार, नाहीतर आपल्याला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळणार। ह्याच 2 गोष्टी घडतील अशा पद्धतीचा निर्णायक लढा जो आहे तो दीपक बोराडे यांच्याकडनं देताना पाहायला मिळत आहेत। आता हे सर्वच धनगर समाजाचे बांधव जे आहेत ते हे सर्व बांधव जे आहेत ते आझाद मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात, परंतु मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरचा रस्ता जो आहे तो या सर्व धनगर बांधवांकडनं या ठिकाणी अडवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडनं आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि एका मार्गावरून वाहतूक जी आहे ती खुली करण्यात आलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। श्वेता, नक्कीच ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबई महापालिकेसमोरची मुख्यालयासमोरची ही दृश्य आहेत। धनगर समाज बांधव आता आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आंदोलन करतायत। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो त्यांनी अडवून धरलेला होता। आता एका बाजूने त्या ठिकाणी वाहतूक सुरू झाल्याचं दिसतंय, मात्र एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून दीपक बोराडे उपोषण करतायत आणि यासाठीच आता जे मुंबईत आलेले आहे धनगर समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। राज्यभरातून एक करत हळूहळू करत समाज बांधव आता मुंबईत दाखल होत आहेत तसं आवाहन करण्यात आलेलं होतं। पोलिसांकडून खरं तर या सगळ्याच आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। एका बाजूचा संपूर्ण रस्ता जो आहे तो या आंदोलनादरम्यान अडवण्यात आलेला होता। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, हे आपण दृश्य पाहतोय, खरं तर 8 दिवसांपासून उपोषण मागणी आहे एसटी प्रवर्गातून आरक्षणाची आणि आता राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे समाज बांधव आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? खरं तर गेल्या 8 दिवसांपासून दीपक बोराडे जे आहेत ते आमरण उपोषण करतात आहेत। मुंबईमध्ये त्यांनी अनेक नेत्यांची देखील भेट घेतलेली होती। एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीकरता गेल्या अनेक आंदोलनं अनेक उपोषणं जी आहेत ती दीपक बोराडे यांच्याकडनं करण्यात आली होती आणि अशाच पद्धतीचं आमरण उपोषणाचं हत्यार जे आहे ते दीपक बोराडेने गेल्या 8 दिवसांपासून मुंबईत उगारलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि आज विधान भवनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे। अंतिम आठवड्यावरती विधान भवनात चर्चा सुरू आहे आणि 3 दिवस अधिवेशनाचे शिल्लक आहेत आणि या सगळ्या अधिवेशनाच्या शिल्लक असलेल्या पार्श्वभूमीवरती हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते धनगर समाजाकडनं होताना आपल्याला संपूर्ण आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत आणि आज राज्यभरातून सर्वच धनगर बांधव जे आहेत ते आझाद मैदानात या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरचा रस्ता जो आहे तो अडवून धरलेला असल्याचं पाहायला मिळते आणि त्यानंतर आता पोलिसांनी या सगळ्यात हस्तक्षेप केला आणि पोलीस या सर्व धनगर समाजाची समजूत या ठिकाणी काढताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे दीपक बोराडे यांची प्रकृती जी आहे ती खालावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधताना म्हणाले की आजपासून संपूर्ण मी वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा मी सहकार्य करणार नाही आणि जर आज धनगर आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला नाही
तर मात्र उद्यापासून पाणी देखील मी बंद करणार आहे, अशा पद्धतीचं निर्णायक भूमिका जी आहे ती दीपक बोराडे यांच्याकडनं घेण्यात आलेली नक्कीच हा आहे. महत्त्वाचा त्यासोबतच मुद्दा आहे. हे त्यांनी सगळे आव्हान जे केलं की राज्यभर- धनगर समाज बांधव आलेले आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या प्रश्नी त्यांच्या काय भावना आहेत, आंदोलन करता येते, त्यांच्यापैकी काहींशी संवाद साधता येईल. खरं तर काय तुमची भूमिका आहे, मागणी काय आहे तुमची? एसटी आरक्षणाची मागणी आहे सर. एसटी आरक्षणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. फक्त लागू करायचं काम आहे या सरकारला. आमची महाराष्ट्र सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे की आमचं एसटीचं आरक्षण लागू करावं आणि धनगर जमातीला चांगल्या प्रकारे दिवस येतील. धनगर जमातीचे लहान लेकरं आहेत, मेंढ्या च्या मागं रात्रंदिवस राहतात, शिक्षणामध्ये मागासलेले आहेत. तरी या महाराष्ट्र सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो हात जोडून आमच्या महाराष्ट्र धनगर समाजाच्या वतीने की त्यांनी लवकरात लवकर तू कायदा सुव्यवस्था तुम्ही हातात घेत नाहीयेत का? रस्ते असे बंद करतात, लोकांना अडवणूक होते ही सगळी. नाही, आमच्याकडून काही त्रास होणार नाही. सहकार्य आम्ही प्रशासनाला सहकार्य करू आणि आम्ही शासनाला सुद्धा सहकार्य करू एवढीच अपेक्षा करतो की आमच्या सर्व मल्हार वाघांनी सुद्धा प्रशासनाला व सरकारला सहकार्य करावं. अक्षय दीपक बोराडे 8 दिवसांपासून उपोषण करतायत. आता तर त्यांनी पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची जी आरक्षणाची मागणी आहे, तर गेल्या काही काळापासून याबद्दल सातत्यानं वक्तव्य केली जातात. याआधी सुद्धा आंदोलनं झाली, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. याबद्दल या समाज बांधवांना नेमकं काय वाटतं आणि दीपक बोराडे 8 दिवसांपासून उपोषण करतायत, काय नेमकं या सगळ्या समाज बांधवांचं याविषयी म्हणणं आहे? नक्कीच दीपक बोराडे गेल्या 8 दिवसांपासून संपूर्ण आमरण उपोषण करतात आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत समाज बांधव देखील आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. 8 दिवसांपासून